इथे आल्याच्या नंतर ना असं एकदम मनाला शांती भेटल्यासारखं वाटतं, एकदम छान. हो हो. पोहोचलो आम्ही पॅगोडाला. आम्ही मेमरीज आमच्या पुन्हा रिकॉल करतोय. मी महेश आई 8 वर्षापूर्वीच्या मेमरीज. चीयर्स. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजेत असायला पाहिजे. आणि आय विल शो यू समथिंग. लुक ॲट दिस. महेश आणि दिद्दी ॲक्च्युली, आणि आई आंघोळ करते आहे. हे सगळे काल घरी आले तिकडे, आणि आज आपण जातोय बाहेर. यांना फिरायला घेऊन जातोय आपण. दिद्दीने पॅगोडा बघितला नाही तर मे बी पॅगोडाला जाऊयात, आणि गेलो तर CST. दॅट्स इट. नाश्ता करून जायचं आपल्याला पहिल्यांदा. आणि हे बघा नाश्ता काय आपला आज. एवढे सगळे अंडे. याच्यातले 2 खाणार, आई 2, दिद्दी रेन, आणि महेश. रेन तर नाही आहे, सॉरी गाईस. लुक ॲट माय मदर. एवढं किती लावलंस तोंडाला व्हॅसलीन बाबा. आता आम्ही जस्ट निघणार आणि जाणार ट्रेनमध्ये. ठीक आहे. उल्हासनगरवरून 8:58ची ट्रेन इथे 10:15 पोहोचलोय. आणि आता आम्ही इथून प्लॅटफॉर्म 3 वरून बोरिवलीची ट्रेन पकडतोय. चल चल चल. यांना ट्रेनमध्ये बसायला कोणी जागाच नाही दिली. ठाण्याला दुसऱ्या लोकांनी जागा दिली. काही बोरिवलीला उतरलो आणि आता इथून फेरीने आपल्याला पॅगोडाला जायचं आहे. उल्हास ते दादर, दादर ते बोरिवली, आणि बोरिवली ते पॅगोडा. त्या 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून आपण इकडे एक्झिट करतोय खाली, आणि इथून रिक्षा पकडायचं आहे. हे आहे बस इथे. आम्ही आता रिक्षा पकडली. इथून रिक्षा बोरिवली स्टेशनवरून पॅगोडाला जायला 30 रुपये पर सीट आहे, आणि 10 ते 15 मिनिटं लागतात. बोरिवली जेटीला पोहोचलोय आम्ही आता. पॅगोडा फेरी तिकीट आता 100 रुपये आहे, आणि आम्ही चौघांचे 4 तिकीट घेतले. 400 रुपये रिटर्न फेरी तिकीट. आणि इथून तुम्ही वॉटर किंगडमला पण जाऊ शकता. आणि तुम्हाला इकडे येण्यासाठी बोरिवली स्टेशनवरून 294 नंबरची बस पण भेटेल. गाईस, हे मी यांना कंपल्सरी घालायला सांगतोय, बिकॉज लास्ट टाइम इकडे बोटचा ॲक्सिडेंट झालेला, म्हणजे CSTला मागून. डॉन म्हणते डॉन. गाईस, आमची बोट निघालेली आहे. गाईस, आमची बोट निघालेली आहे पॅगोडाला जायला. पॅगोडासाठी इकडे एंट्री आहे, आणि वॉटर किंगडमसाठी त्या साईडला एंट्री आहे. मी देतो. इकडून शेवटची जी फेरी आहे ती 6 वाजताची आहे, या जेट्टीवरून बोरिवली जेट्टीला जाण्यासाठी. आणि इथे साईडला तुम्ही बघता ही एक छोटीशी लेक आहे, तलावसारखा. त्याच्यामध्ये ना सोलार पॅनल लावलेत खूप सारे. मे बी याच्यापासून आलेली जी ऊर्जा आहे ती पॅगोडासाठी यूज होत असेल. आणि इथे मी महेश आणि आई 2017मध्ये 2017 की 2018मध्ये आलेलो इथे. खूप सारे फोटोज काढलेले आम्ही. जसं की मी बोललेलो 294 नंबरची बस येते, ती ही बस आहे. पोहोचलो आम्ही पॅगोडाला. जेटीच्या इथून इथे यायला तुम्हाला हार्डली 5 ते 7 मिनिटं लागतात फक्त. इथे आल्याच्या नंतर ना असं एकदम मनाला शांती भेटल्यासारखं वाटतं, एकदम छान. हो हो. हे काय रायडिंग आहे काय इकडचा. आणि हा प्लेन जो आहे ना तो खूप वेळ झाला इथे राऊंड मारतोय.
इथले ना हे 2-3 इथे जे लिहिलेलं आहे ना ते एकदम चांगलं आहे, पण मला हे 2 जास्त चांगले वाटतात. मी नेहमी आल्याच्यानंतर हे 2 वाचतो. सी जात पात ना धर्म है, धर्म न छुआ अछूत, धर्म पंथ पर जो चले होवे पावन पूत. हे एक आणि हे एक. धर्म न मंदिर में मिले, धर्म न हाट बिकाय, धर्म न ग्रंथों में मिले, जो धारे सो पाय. गाईज एक 10 मिनिटाचा विपश्यना सेशन आहे आता इथे. 10 मिनिटाचा जाऊ शकतो मध्ये. हां 10 मिनिटाचा. हां 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 एक 10 मिनिटाचा विपश्यना सेशन आहे, त्याच्यामध्ये जाईल. माझे शूज 10 मिनिटाची आनापान विपश्यना झालेली आहे. 10 मिनिटाचा विपश्यना सेशन झालेला आहे. विपश्यना म्हणजे काय असतं तुम्हाला माहीत असेल. जशा गोष्टी आहेत तशा त्याला रिअल परिस्थितीमध्ये बघायचं. दॅट्स इट. तुम्हाला माझ्याकडे बघून वाटत नसेल, पण मी 3 वेळा 10 दिवसाचे प्रयोग विपश्यना सेशन अटेंड केलेले आहेत. ही चुकीची गोष्ट आहे, मी ते करत नाही आता सध्या. सेम ना 3 वर्षापूर्वीचे माझे आईचे आणि म्हैशी ते व्हिडिओज आहेत, म्हणून सेम टू सेम व्हिडिओ काढला आहे मी. आम्ही मेमरीज आमच्या पुन्हा रिकॉल करतो आहे. मी महेश आई 5-6 नाही आय थिंक 8 वर्षापूर्वीच्या मेमरीज सेम टू सेम फोटोज काढलेत मी. इथे डिफरन्स दाखवतो. आम्ही तिघे कसे होतो आणि आता कसे दिसतोय. आणि आता ऑलमोस्ट बघून झालं आहे. खाली एक वॉशरूमला ब्रेक घेऊयात, वॉशरूमचा ब्रेक, आणि मग जाऊयात. लास्ट टाईम हे धम्म पत्तन विपश्यना केंद्र नव्हतं, आता हे बनलं आहे. विपश्यनेचा जो मिनिंग मी समजत होतो तो इथे लिहिला आहे. हे वाचल आणि तुम्हाला विपश्यना काय आहे ते समजेल. या साईडला समोर गॅलरी आहे. अलाउड आहे ना. गाईज इकडे जी पेंटिंग म्हणजे पेंटिंग गॅलरी होती ती बघून झाल्या. आणि आता आम्ही आईला तर पाणी भरायची सवय झाली. नवीन बाटल्या घेऊन देऊन पण आई पाणी भरायला लागले. मी म्हणलो नवीन बाटली घेऊ तरी पाणी भरते. सकाळी फक्त आम्ही एक दोन अंडे खाऊन आलोय आणि आता भूक लागली दिदीला खूप, तर आम्ही जातो पळत. एक छोटासा स्मॉल नाश्त्याचा ब्रेक. इथे एक वडापाव खाया आणि निघूया. आईला संजय गांधी नॅशनल पार्कला पण जायचं आहे, पण आत्ताचे 2 वाजलेत. मला वाटत नाही आज होईल. मे बी 2 बघूया, झालं तर तिकडे पण जाऊयात. मस्त गरम चांगलं लागतं. नाश्ता करून आता निघालो आम्ही. फेरी बघावी लागेल आहे की नाही. बोट आलेली नाही अजून आणि इकडे गर्दी आहे. आलो जेटीवरती उतरलो. खूप लवकर आलो आम्ही इथे. आय थिंक 11 वाजता होतो आणि 2 वाजता रिटर्न. वरून चर्चगेटची फास्ट ट्रेन पकडायची आम्हाला. आम्ही आता जस्ट बोरिवली स्टेशनला पोहोचलोय. तिकडे दूरवर थांबले ना तो प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे आणि आता ती 2:56ची ट्रेन निघते आणि आम्ही खूप एंडवरून तिकडे जातोय. आता आम्हाला नेक्स्ट ट्रेन पकडायला लागेल 3:12ची. गाईज आता आम्ही स्लो ट्रेनमध्ये बसलो बिकॉज आमची फास्ट ट्रेन पकडण्यासाठी मला परत सातूर जावं लागेल आणि डिस्टन्स एवढा आहे ना. आय थिंक 500 ते 800 मीटर चालावं लागेल. गाईज दादरला उतरून आता आम्ही आईची दिदीची रेंजची शॉपिंग करतो फक्त. या साईडला कबूतरखाना आहे आणि ही मार्केटची लाईन. ॲक्च्युली आम्हाला ना थाळी खायची होती, पण थाळीचा वेळ ना 10 ते 3 आहे. सो थाळी 3 पर्यंत भेटते म्हणून आम्ही हे असा चटरपटर स्नॅक्स खातो आता.
डन. एक नंबर होता जेवण, मस्त मजा आली. हे तिघं खूप शॉपिंग करतात भाई. सगळे अरे सगळे सेम आहेत. ही आवडले, ही आवडले, ही आवडले, ही चांगली नाही. ही घे बस. शॉपिंग शॉपिंग. दीदीला घेतोय वॉच. वॉच शॉपिंग डन. ही वाली चांगली वाटतं मला. ही करा मला. गाईस कबूतर खाण्याला ऑलमोस्ट मी कित्येक वर्षानंतर आलोय इकडे. 4-5 वर्ष मी राहिलो होतो. मी आणि महेशचं पण हॉस्टेल इकडेच आहे. माझं महेशचं सेमच हॉस्टेल. फायनली शॉपिंग डन. आता आम्ही जातोय घरी. बघ आता बघ. फायनली उतरलो आणि तुम्ही तो व्हिडिओ बघितला. तो मुलगा कसला बेकार चढला ट्रेनमध्ये भाई. आणि मी सेम ट्रेन पकडले खोपोलीवाली, जी मी दररोज डेली पकडतो. जस्ट घरी आलोय आणि मला ही गौतम बुद्धाची मूर्ती आहे ना खूप आवडलेली, तर मी ही घेतली आहे. आणि हे 2 पण घेतलेत. हे एक गिफ्ट द्यायचं मला, म्हणजे दुसऱ्याला द्यायचं. गाईज सबस्क्राईब प्लीज. आणि अजून 1-2 कार घेऊन आलोय. ह्या किचनवाल्या कार, ह्या महेश खेळतोय आता याच्यासोबत. सो दॅट्स इट. आणि बहुतू सब मंगल ही या डोअरला लावतो. ठीक आहे. आई एकदम आता थकलेली दिसले, म्हातारी बाई आमची. ऐकलं ना मित्रांनो. जाताना ना आईसोबत एक गंमत झाली आहे. दीदी तुम्हाला सांगेल. तुम्ही बघा आता. ती मला वाकून बघायचं सांग. आम्ही ट्रेन मध्ये चाललो इकडे, नवीनच प्रवास करायला. आईला माहित नव्हतं आम्हाला कुठल्या स्टेशनला उतरायचं आहे. तर म्हणते भैया काय अर्ध बाहेरच थांबते दिसण्यास. भैयाला बघून म्हणजे आई माझ्या 2 डब्याच्या नंतर लेडीज मध्ये होती, तर आई बोलते तेवढ्या गर्दीतून दादरच्या बोलते थांब मी दारातून का वाकून भैयाला मागे बघ. आणि आज यांना ना लेडीजने जागा नाही दिली बोलते. हे पहिल्या नंबरला आपण दोन्ही सीटच्या मध्ये होते ना, तर त्यांना लेडीजने जागा नाही दिली. बिकॉज लेडीज डब्यामध्ये असं चालतं की दुरून सांगायचं मी इथे बसणार तू तिथे बसणार. आणि जेंट्स मध्ये तसं नसतं. जेंट्स मध्ये तुम्ही ज्या लाईन मध्ये आहात ना त्यांना बसायला देतात. मी बसले, ती उठली ना, ती बस म्हणली ही कुठली सिस्टीम आहे. मी बसले ना, कोण म्हणली तिने बसणार आहे. मला वाटलं तिने तिची पाहुणी आहे. तसं काय नाही नंबर. माझ्या जीवाची खूप दिवसानंतर आपल्या घरात भाकरी बनतात, त्या पण आईच्या हातातून. चला मला जरा आता दुकानात जायचंय, त्या सोनाराकडे जाऊन येतो. ये दीदी बघ, देखते देता हूँ ये भी, डाल दे अंदर. अच्छा ये पर्स यूज भी कर सकते. गाइस सोना ले लिया है, अभी जा रहे घर पे. जस्ट घरी आले सोनाराच्या दुकानातून. ॲक्च्युली मला ती बाळी घ्यायचं होतं, पण बघूया ती 1 किंवा 2 तारखेला घेतो. आणि आता जेवतोय ॲज युजल. चिकन बनवले आईने. हे आहे आपलं एकदम छान बनलेलं चिकन. थँक्स टू माय दिस ब्युटिफुल मदर.
किती दिवशी झणझणीत रस्सा. झालं. उगाच जरा दिली रस्सा. कस- जर हा व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही बघितला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय करा? टिल देन स्टे हेल्दी, स्टे फिट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे सेफ. बाय बाय गाईस. आपण भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ठीक आहे.